3. प्रदूषण. शरीरातील मुक्ताणूंच्या निर्मितीवर वातावरणाचा खूप प्रभाव पडतो. हवेतील प्रदूषण हे आपल्या फुफ्फुसावरील आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे एक प्रमुख कारण आहे. हल्ली कोणत्याही मोठ्या शहरात जा, तुम्हाला वातावरणातील धूळ आणि प्रदूषण जाणवेल. मी 1970 साली जेव्हा कोलोरॅडो मेडिकल स्कूलमध्ये शिकत होतो तेव्हाचे माझे दिवस आठवतात. माझी न्यूरोलॉजी युनिटमध्ये ड्युटी होती. मला सकाळी 6 वाजता राऊंड द्यायला लागायचे. त्यापूर्वी मी सूर्योदयाची शोभा पाहण्यासाठी फिरून येत असे. सोनेरी सूर्यकिरणांनी भोवतालची पर्वतराजी चमकत असे. ही सर्व निसर्गाची किमया मनात भरून घेऊन उत्साहानं मी 2 तासाची राऊंड संपवत असे. त्यानंतरही पुन्हा धावत जाऊन ते सुंदर दृश्य मनात साठवावं म्हणून मी जात असे. पण आश्चर्य, सगळं चित्रच बदलून गेलेलं असायचं. ती पर्वत शिखरं हरवून गेलेली असतात लाल काळ्या धुरात, फक्त 2 तासात. कारण आता लोक आपापल्या ऑफिसमध्ये जायला लागलेले असतात आणि त्यांच्या वाहनांनी ओकलेला धूर वातावरण बिघडून टाकत असे. आरोग्यावर होणारा प्रदूषणाचा परिणाम ही खरोखरच अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. प्रदूषित हवेत ओझोन, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि इतर अनेक हायड्रोकार्बन वायू असतात. हे सर्व श्वासोच्छवासाद्वारे शरीरात शिरून प्रचंड प्रमाणात मुक्ताणू निर्माण करतात. आणि दिवसेंदिवस तुम्ही जर अशा विषारी वायूंनी प्रदूषित हवेत राहिलात तर त्याचा निश्चितपणे आरोग्यावर गंभीर परिणाम होत राहतो. प्रदूषित हवा ही दमा, ब्रॉन्कायटिस, हृदयविकाराचा झटका एवढंच नव्हे तर कर्करोग होण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. या प्रदूषित हवेमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो आणि त्यातून मग शरीराचा ऱ्हास सुरू होऊन वेगळे जुनाट आजार होतात. हे जर तुम्ही समजून घेतलं तर नक्कीच प्रदूषित हवेच्या दुष्परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना जारी कराल. वातावरण प्रदूषणाबाबत आणखी एक मुद्दा लक्षात घेऊ. काही कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना विशिष्ट प्रकारच्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ ॲस्बेस्टॉस फायबर्स सारखी मिनरल डस्ट. ॲस्बेस्टॉसमध्ये असलेल्या जास्तीच्या लोह फायबर्समुळे अधिकच मुक्ताणू निर्माण होतात. अशा प्रकारच्या हवेत दीर्घ काळ राहिल्यामुळे फुफ्फुसांचा अल्सर तसेच इंटरस्टिशियल फायब्रोसिस, फुफ्फुसातील वायुकोश घट्ट होऊन अकार्यक्षम होणं अशा प्रकारचे होऊ शकतात. याला ऑक्युपेशनल हॅझर्ड्स म्हणजे विशिष्ट कामामुळे होणारे आजार व त्रास असं म्हणतात. आणखीन काही उदाहरणं लक्षात घेऊ. शेतकऱ्यांचा गवताचा भुस्सा आणि धान्याचा कोंडा यांच्याशी सतत संपर्क होतो. कारखान्यातील कामगार हे अनेक प्रकारचे रासायनिक द्रव्य आणि धूळ यांच्या संपर्कात येतात. एकंदरीत प्रदूषण लक्षात घेता आपण जी हवा श्वासावाटे आत घेतो तिचा दर्जा हा आरोग्याच्या दृष्टीने खरोखरच चिंतेची बाब आहे.